सर्व दर्शकांचे आमच्या स्वाध्याय आणि गृहपाठ या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे। इयत्ता 5वी विषय गणित भाग 2 धडा 8 विभाज्य आणि विभाजक उदाहरण संग्रह 33 स्वाध्याय आणि संपूर्ण उत्तरे 1 2 ने विभाज्य असणाऱ्या 3 अंकी 5 संख्या लिहा। उत्तर 132 240 546 844 358 2 5 ने विभाज्य असणाऱ्या 3 अंकी 5 संख्या लिहा। उत्तर 245 390 455 920 675 3 10 ने विभाज्य असणाऱ्या 3 अंकी 5 संख्या लिहा। उत्तर 420 370 550 910 740 2 आणि 3 या दोन्ही संख्यांनी विभाज्य असणाऱ्या 5 संख्या लिहा। उत्तर 2 आणि 3 या दोन्ही संख्यांनी विभाज्य असणाऱ्या संख्या 6 12 18 24 30 3 मीटर लांबीची एक रिबन आहे। तिचे असे तुकडे करता येतील का की प्रत्येक तुकडा 50 सेमी लांबीचा असेल? कारण लिहा। उत्तर 3 मीटर बरोबर 300 सेमी। 300 ला 50 ने पूर्ण भाग जातो व बाकी शून्य राहते, त्यामुळे रिबनचा तुकडा शिल्लक राहणार नाही। 3 मीटर लांबीची एक रिबन आहे। रिबनचे 40 सेमी लांबीचे 8 तुकडे हवे आहेत, तर त्यासाठी किती लांबीची रिबन कमी पडेल? उत्तर रिबनची लांबी बरोबर 3 मीटर बरोबर 300 सेमी। लागणारी रिबनची लांबी बरोबर 40 गुणिले 8 बरोबर 320 सेमी। 320 वजा 300 सेमी बरोबर 20 सेमी लांबीची रिबन कमी पडेल। पाच खालील सारणीत दिलेल्या संख्येला दिलेल्या भाजकाने निःशेष भाग जात असल्यास टिक अशी खूण करा व भाग जात नसल्यास क्रॉस अशी खूण करा। 5 खालील सारणीत दिलेल्या संख्येला दिलेल्या भाजकाने निःशेष भाग जात असल्यास टिक अशी खूण करा व भाग जात नसल्यास क्रॉस अशी खूण करा। हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तुमच्या एका क्लिकमुळे आम्हाला आणखी चांगले कंटेंट तयार करण्याची प्रेरणा मिळते। नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। पुन्हा एकदा धन्यवाद। पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया।